चला सामन्याला सुरुवात करायची. पहिलं षटक मंडळी पॉवर प्लेचं 4 षटकांचा सामना असेल. महत्वपूर्ण सामना. श्याम स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला आदित्य. गोलंदाजी मार्कवरती सागर सावंत. सागर सावंत यांना आपण पाहतोय. पहिला बॉल पॉवर प्ले षटक आहे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू यावेळेला शरीराचा वेध घेतोय. वेगवान चेंडू हाताळला होता. चांगल्या टप्प्यावरती सागर यांनी सुरुवात केली आपल्या गोलंदाजीची. पहिला चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 4 षटकांचा हा सामना आहे. महत्वपूर्ण मॅच दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेले आहेत आणि हा सामना महत्वपूर्ण आहे. पहिला चेंडू निर्धाव आलाय. सागर सावंत गोलंदाजी मार्क होते. पंचांच्या डाव्या बाजूने स्ट्राईक एंडला श्याम यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सागर यांचा. सामना करतील श्याम. यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. फील्ड करेल त्यावर एक धाव धावून पूर्ण केली आणि एका धावेने जर आपण पाहिलं संघाचं खातं उघडलं. श्रीगणेश झालाय टीम इंदापूर या संघाचा. एक धाव दाखल करते पाहायला मिळते. 2 चेंडू अखेरीस 1 धाव देखणे पाहायला मिळते टीम इंदापूर या संघाची. मुंबई पोलीस कार्यरत श्याम या ठिकाणी आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे श्याम आता मात्र फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना साथ देण्यासाठी स्ट्राईक एंडला आपण फलंदाज आदित्य. पहिल्या सामन्यामध्ये आदित्य यांची फलंदाजी कशी चालली नाहीये, परंतु आता मात्र या सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतील आदित्य याकडे देखील सर्वांच्या नजर आहेत. सागर सावंत यांचा पुढचा बॉल आदित्य यांच्यासाठी. 2 चेंडू 1 धाव झाली. अजून 4 चेंडूचा काही शिल्लक आहे. पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. 30 झालाय आणि यष्टीरक्षक देखील वेट झालेत. 22च्या स्वरूपात या ठिकाणी ही 1 धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या पुढे सरसावते. जाऊन पोहोचले ते 2. दोन धावा दाखल पाहायला मिळत आहेत. दोन धावा दाखल पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा सागर यांचा. यावेळेला पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. पंचांकडे अपील केली आहे. पंचाने ते अपील फेटाळली आहे. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. पॉवर प्लेची ओव्हर आहे. पॉवर प्लेची ओव्हर आता मध्ये कुठेतरी वडाळा संघाकडे आतापर्यंत तरी गेली आहे. या 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. कौतुक करावं लागेल गोलंदाज देखील. परंतु उर्वरित 2 चेंडू शेवटचे 2 बॉल. यावेळेला बॅटची कडा चेंडू मागे जातोय. धावाची संधी आणि या वेळेला पंच निर्णय देतील. खेळाडूंनी पंचावर दबाव टाकणे विनंती असेल. पंचांचा निर्णय अंतिम राहिला. यस, पंचांचा बोट आकाशाकडे. इट्स आउट. OUT धावबादच्या स्वरूपात या ठिकाणी धावून माघारी परतताना आपण पाहतोय. पहिला धक्का टीम इंदापूर या संघाला मिळताना पाहायला मिळतोय. धावबादच्या स्वरूपात या ठिकाणी श्याम बादून माघारी परतताना आपण पाहतोय. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले श्याम आता मात्र कुठेतरी धावबादच्या स्वरूपात बादून माघारी परतताना आपण पाहतोय. हॅलो, रेस्ट मधल्या खेळाडूंनी ज्यांच्या मॅच झालेल्या आहेत जेवण करून घ्या. जेवण चालू केलेलं आहे. 2 धावा दाखल करते पाहायला मिळतात. विकेट येताना देखील पाहायला मिळते. या 5व्या चेंडूवरती
कमबॅक केलंय वडाळा या संघाने, चांगली गोलंदाजी करतोय वडाळाचा संघ. परंतु आता मात्र फलंदाजी मार्कवरती ज्या फलंदाजीने पहिल्या सामन्यामध्ये हाहाकार माजवला होता तोच फलंदाज अक्षय आलाय. अक्षय आणि आदित्य यांना आता मात्र डाव सावरावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी. तोच प्रयत्न या ठिकाणी दोन्ही फलंदाजांकडून होईल का याकडे देखील सर्वांच्या नजरा लागल्यात. कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे टीम वडाळ्याच्या गोलंदाजांनी. पहिला षटक आहे पॉवर प्लेचा आहे, पॉवर प्ले षटक. लास्ट बॉल बाकी आहे, शेवटचा बॉल. पॉवर प्लेचं षटक हे वडाळा संघाकडे झुकलेलं आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला आदित्य. यावेळेला चांगल्या टप्प्यावरती चांगली लाईन लेंथ, मॅचची कडा आणि आणखीन एक डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या संगतीने षटक संपलंय. षटका अखेरीस जर आपण पाहिलं संघाची धावसंख्या झाली होती 2. एका षटका अखेरीस टीम इंदापूर संघाच्या धावा झाल्या त्या 2. ज्या इंदापूर संघाने पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक पार केलं होतं, परंतु आता मात्र कुठेतरी संघ अडचणीत येते आणि त्या संघाला त्या डावाला सावरण्यासाठी अक्षय आणि आदित्य ही खेळपट्टीवरती जोडी या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहते. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. येणाऱ्या 18 बॉलमध्ये किती धावांचा डोंगर या ठिकाणी उभारला जाईल टीम इंदापूर या संघाकडून याकडे देखील सर्वांच्या नजरा लागल्यात. वेळापत्रकानुसार तिसरा सामना आपल्या भेटीस आम्ही घेऊन आलो आहोत. एका बाजूला टीम इंदापूर आहे, एका बाजूला टीम वडाळा हा संघ आहे. दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघ एक सामना जिंकून आता मात्र एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभारलेत या मैदानामध्ये. पहिलं षटक एक चांगल्या पद्धतीने हाताळलंय गोलंदाजाने, परंतु आता मात्र कोणत्या गोलंदाजाच्या कांद्यावरती जबाबदारी सोपवेल कर्णधार याकडे देखील सर्वच खेळाडूंचं लक्ष लागलंय. आणि आता मात्र गोलंदाजी मार्क जर आपण पाहिलं तर गोलंदाज रमेश याने त्याला पाहायला मिळतं. मगाच्या सामन्यामध्ये रमेश यांनी देखील प्रभावी गोलंदाजी केली होती. तेच रमेश आता मात्र गोलंदाजीमध्ये पाहतात आपल्याला या सामन्यामध्ये. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तो बॅटर अक्षय. याच्या बॅटमधून मगाच्या सामन्यामध्ये आपण 2 षटकार पाहिले होते, बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले होते. तोच अक्षय आता मात्र स्ट्राईक एंडला. आदित्यांना अजूनही सूर गवसला नाहीये. प्रयत्न त्यांचे देखील चालू आहेत, परंतु प्रयत्न करावे लागतील इंदापूर संघाला देखील. आतापर्यंत वडाळा संघाने थांबून ठेवले, बांधून ठेवलंय, दर्पण कुठेतरी बाजूला चालावं लागेल. चांगली मॅच आहे, चांगली लढत आहे, मजा येईल या मॅच मध्ये. दुसरा ओव्हरला या ठिकाणी सुरुवात होते. रमेश गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला अक्षय. पहिला बॉल. यावेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट, फटका फसलाय. धावबाची देखील संधी होती परंतु नाही, बॅटर सेफ आहेत. चांगलं यशस्वी देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाले. डॉट बॉलला सुरुवात केली. पहा मगाच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती देखील डॉट बॉल टाकला होता रमेश यांनी आणि आता देखील डॉट बॉल टाकलाय. चांगली सुरुवात केली रमेशने आपल्या संघासाठी. पहिला चेंडू निर्धाव आलाय. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात इंदापूर संघाच्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा रमेश यांचा. यावेळेला मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र कुठलीही चूक करत नाहीये. पकडलाय झेल आणि संपलाय अक्षयचा खेळ. बॅटर आउट होऊन माघारी पडताना आपण पाहतोय. अक्षय सारखा मोठा गडी या ठिकाणी बाद झालाय. आणखीन एक धक्का टीम इंदापूर या संघाला मिळताना पाहायला मिळतोय. आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय. मिड विकेट रिजन मध्ये डीप आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. चांगला झेल टिकलाय. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक देखील, कौतुक करावं लागेल रमेश यांचं देखील. दुसऱ्या चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळते. वडाळा संघ आपल्या संघासाठी चांगलीच गोलंदाजी करतोय. आजच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. प्रतिस्पर्धी संघाला त्यांनी 24 धावांवरती थांबवलं होतं, परंतु आता मात्र संघ अडचणीत आला. तो इंदापूर संघ ज्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये 50 धावा केल्या होत्या तो संघ आता मात्र कुठेतरी अडचणीत आलाय. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात इंदापूर संघाच्या. आता मात्र स्ट्राईक एंडला गणेश आलेत. गणेश यांनी देखील मगाच्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. तेच गणेश आलेत, परंतु सामना करावा लागेल रमेश यांचा. 2 चेंडू झाले. दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल. यावेळेला अलंत कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक आहे. धावबाची संधी. बॅकअप आहे त्यामुळे हा डॉट बॉल येईल. चांगला बॉल. 3 चेंडू आतापर्यंत चांगले हाताळलेत.
कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं देखील. हे दुपारचे सत्र भर ऊन आहे आणि भर उन्हामध्ये एक चांगले खेळ दोन्ही संघ दाखवतात. तीन चेंडू आतापर्यंत चांगल्या पद्धतीने हाताळल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेला फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. स्क्वेअर लेग शॉर्ट लेग मध्ये कुठलीही चूक करत नाहीये. डिसिजन पेंडिंग आहे. पंच निर्णय कळवतील आमच्यापर्यंत. परंतु तोपर्यंत आपण कौतुक करावं लागेल गोलंदाज देखील. हा देखील चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळला होता. डिसिजन पेंडिंग असणार आहे. चर्चा सत्र त्या ठिकाणी चालू आहे. दोन्ही पंचांचा निर्णय हा अंतिम राहील याची दोन्ही संघातील खेळाडूने नोंद घ्यायची आहे. निर्णय कळवा पंच. येस, पंचांचा बोट आकाशाकडे. इट्स आउट. हो यू टी. मैदानामध्ये कोणी जाऊ नका विनंती आहे. पात्र बाहेर या. तुम्ही व्यतिरिक्त मध्ये आज जाऊ नका. टीम इंदापूर संघ बाहेर या बाकीचे. टीम इंदापूर संघ विनंती असेल मैदानात कर्णधाराशिवाय कोणी जाऊ नका विनंती असेल, अन्यथा पात्रांची पेनल्टी देण्यात येईल आयोजन कमिटीकडून. थोडं सहकार्य करा. आयोजन कमिटी त्या ठिकाणी लक्ष द्यायचं प्लीज. शांतता ठेवा. सर्वांना विनंती आहे, शांतता ठेवा. बरोबर करावं लागतं सर. लय काळजी घ्यावी लागते. जेवा जेवण करा. पाणी सांडू नका रे मित्रांनो. पाणी जपून वापरा. हॅलो, पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघातील खेळाडूंनी विनंती असेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आतापर्यंत स्पर्धेमध्ये पंचांचा निर्णय अंतिम राहिला. विनंती असेल दोन्ही संघातील खेळाडूंना.
इंदापूरच्या कॅप्टन विनंती असेल आपण व्यासपीठात जाऊया प्लीज, विनंती आहे प्लीज. पहिल्यापासून चिडका श्याम. एक नंबर चिडका माणूस आपल्या इंदापूरवाले. अरे ऐकलं का, जो नियम आहे, रूल आहे, इथून दिसते, मला समोरून दिसते, नाही लागलं तर नाही लागलं ना, विषय संपला ना. आपला थर्ड पण युट्यूब नाहीये, युट्यूबचं काही बोलायचं नाही, लक्षात ठेव. युट्यूब फक्त हे बघण्यासाठी लोकांसाठी दिलंय ना. अरे मी स्वतः उभा आहे, माणूस मी उभा का राहिलो सर की हे दोन गोट्या आणि खेळला ना ते व्हिडिओ, त्याचा एक छोटे क्लिप बनव, त्याला गाणं टाकू, ह्याच्यातच टाकलंय बघ मी. चला खेळ चालू करा. खेळमेळीच्या वातावरणात खेळ चालू करायचा असतो. भांडण करायला आलेलं नाही, आपण खेळायला आलेलो आहे. इंदापूर संघ स्टेजचे संपर्क साधा. इंदापूर अरे मग ते अंपायरचा डिसिजन आहे, अंपायर नाव दिलाय, मग ते लोक ऍग्रीच करायला लागले, मग मी पुढे गेलो, मग मी का बाहेर पाठी थांबलोय बघायला. मला नको बोलायला, हा बोलला नाहीच नाही लागलाय, लेगी स्वतः नाही बोलतोय ना. एक काम करा, इंदापूर टीम कॅप्टन जरा संपर्क साधा इकडं.
सायलेंट मध्ये डिसिजन व्यवस्थित घ्या. हॅलो टीम गाववाडी. कोणाची मॅच आहे? अरे तुमची विनर टीम आहे येडे हो. तुम्ही का असं करताय? फायनल मारणार आहे. चला गॅप जावा फिल्डिंगला. चला द्या सोडून विषय. चला करा. खेळायला आलोय आपण, खेळमेळीचं वातावरण, एक जमात एक समाज, वादविवाद कशाला करायचे? बाकीचे सर्व फिल्डर चला मैदान मध्ये आणि बाकीचे बाहेर या. सगळे प्लेयर सगळे बाहेर या. मैदानच्या बाहेर या प्लेयर सगळे बाकीचे. चला पाठीमागे जरा बाकीचे प्लेयर जेवणाला इकडे जेवून घ्या. या पाठीमागे सगळे. मॅच व्यतिरिक्त जे प्लेयर मध्ये आहेत मैदानच्या बाहेर या सगळे. बॅट्समॅन आपल्या जागेवर जातील. हॅलो चला सामन्यात सुरुवात करायची. धन्यवाद. सहकार्य करा दोन्ही संघातील खेळाडूंनी. आपलीच टुर्नामेंट आहे, आपलीच ही स्पर्धा आहे. धन्यवाद टीम इंदापूर सहकार्य केल्याबद्दल. चला सामन्यात सुरुवात करायची. पुन्हा एकदा आपण टीम वडाळा आपल्या क्षेत्राशी चढून घ्या प्लीज पुन्हा एकदा. येस आणि या ठिकाणी सांगतोय की पंचांचा निर्णय अंतिम राहील. कर्णधाराशिवाय कोणी मैदानात जाऊ नका, अन्यथा 5 रनची पेनल्टी देण्यात येईल. आयोजन कमिटीकडून थोडं सहकार्य करा. ही स्पर्धा आपलीच आहे, विनंती असेल. धन्यवाद टीम इंदापूर. या सामन्यात सुरुवात करा. पंच डिस्कशन थोडं कमी करा प्लीज. आता विनंती असेल, टाइम खूप झालाय, विनंती असेल. धन्यवाद टीम इंदापूर. चला सामन्यात सुरुवात करूया. आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या झाली ती 2. 4 चेंडू झालेत रमेश यांचे. तर मात्र स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर सागर आलेत. सागर आणि आदित्य. फलंदाजी दोरा सांभाळण्यासाठी सागर स्वतः कर्णधार. आता मात्र आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय 9 स्ट्राईक एंडला आदित्य आहेत. रमेश गोलंदाजी मार्क वरती आहेत. सामन्यात सुरुवात करायची. विकेटच्या मागे कोणी असेल ना थोडं प्लीज या साईडला या. कोणत्याही प्रेक्षकांनी विकेटच्या मागे थांबू नका प्लीज, विनंती असेल. नकुल विनंती आपण मागे. नकुल प्लीज मागे या प्लीज, हे बसू नका. धन्यवाद. सामना या ठिकाणी सुरुवात होते. पुन्हा एकदा आपण जातोय. एका बाजूला इंदापूर, दुसऱ्या बाजूला टीम वडाळा. 4 चेंडू झाले, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल रमेश यांचा.
यावेळेला चांगला बॉल होता, खोल टप्प्यात चेंडू होता, हलक्या हाताने टाकलेला. फलंदाज पुन्हा एकदा बीट होतोय, डॉट बॉल आलाय. 5 चेंडू झालेत. आता मात्र शेवटचा बॉल. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. संघ मात्र जरूर अडचणीत आहे, परंतु प्रतिस्पर्धी संघाचे फायर बॉल तोडून तुम्हाला धावा बनवाव्या लागतील, प्रयत्न करावे लागतील. टीम इंदापूर बहुतेक पुढचा बॉल रमेश यांचा, यावेळेला लॉफ केलाय, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, फील्ड करेल त्यावर. 2 धावा पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट रेटिंग पाहायला मिळाले दोन्ही बॅटर्सची. आणि या 2 धावांची जर आपण पाहिलं संघाची धावसंख्या झाली ती 4. पहिले 2 षटका कुठेतरी वडाळा संघाच्या बाजूने गेले, परंतु येणाऱ्या 12 चेंडू मध्ये प्रयत्न करावे लागते टीम इंदापूर. पहिल्या सामन्यामध्ये जी आपण फलंदाजी केली होती ती फलंदाजी आठवावी लागेल, कारण आतापर्यंत वडाळा संघाचा गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय. प्रतिस्पर्धी संघाची फायर बॉल तोडून तुम्हाला संघर्ष करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. स्ट्राईक एंडला आदित्यने आपण पाहतोय, आदित्यांना आतापर्यंत सूर गवसला नाहीये, परंतु प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल. तो दमकम आहे आपल्यामध्ये, आतापर्यंत केलेला सराव आठवावा लागेल. धावसंख्या झाली ती 4. शेवटचे 12 बॉल. विशाल बाबर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. या आधीच्या सामन्यामध्ये विशाल यांनी चांगली गोलंदाजी केली होती, आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, परंतु प्रयत्न करावा लागेल टीम इंदापूर या संघाला देखील. स्ट्राईक एंडला आदित्य आहेत, डावखुरा त्याचा फलंदाज. गोलंदाजी मार्कवरती विशाल आलेत. शेवटचे 12 चेंडू. चला थोडी घाई करा टीम वडाळा. विशाल यांचा पहिला बॉल. यावेळेला टप्पा पडलाय, आतमध्ये आलाय, परंतु हा कुठेतरी चेंडू वाईड लाईनच्या बाहेर आहे. पंच या ठिकाणी दंडित करता येतचा वाईट बॉल. अतिरिक्त धाव या ठिकाणी संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या झाली ती 5. 5 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 12 चेंडूचं काही शिल्लक आहे. पुन्हा एकदा विशाल गोलंदाजी मार्कवरती. हो यावेळेला पुन्हा एकदा, आता मात्र आणखीन एक वाईट बॉल, आणखीन एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. लगातारचे 2 बॅक टू बॅक व्हाईट बॉल त्या ठिकाणी हाताळले जातात विशाल यांच्या मार्फत. मग आजच्या सामन्यामध्ये विशाल यांनी पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर खाला होता, त्यानंतर कमबॅक केला होता विशाल यांनी. विशाल आता मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. वडाळा संघाची आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे, परंतु कमबॅक करावं लागेल इंदापूर संघाला देखील. त्या संघाकडे देखील फलंदाजीचा भरणा आहे, प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल. अजूनही 12 चेंडूचं काही शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 6. 6 धावा दाखल पाहायला मिळतात. पुढचा बॉल. हो यावेळेला वेगवान चेंडू हाताळला गेला, चांगल्या टप्प्यावरती आता मात्र हा चेंडू हाताळला विशाल यांनी. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आदित्य वारंवार प्रश्न विचारले परंतु उत्तर नाहीये, निशब्द राहिलेत आदित्य. प्रयत्न करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाची फायर बॉल तोडून तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. मात्र 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा विशाल यांचा. हो यावेळेला पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल इंदापूर संघावरती दडपण निर्माण करतोय. आदित्य यांना सूर गवसत नाहीये, परंतु प्रयत्न करावे लागतील. फुटवर्कच नाहीये मित्रांनो. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मधील फुटवर्क खूप महत्वाचं असतं. कडे खडे खेळायचा प्रयत्न होता जागेवरून, परंतु निर्धाव आलाय. 2 चेंडू निर्धाव आले. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेला फटका हवे ते फटका फसलाय. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये झेल पकडताना परंतु झेल निसटलाय. जीवनदान मिळाले आदित्य यांना. 1 धाव त्या ठिकाणी धावून पूर्ण केले. एका धाबीने जर आपण पाहिलं संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. 3 चेंडू झालेत आतापर्यंत. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कमबॅक केले 2 वाईड नंतर विशाल यांनी, परंतु आता मात्र कर्णधार सागर यांना हा डाव सावरावा लागेल. आपल्या फलंदाजीची बाजू आपल्या संघासाठी ती सावरावी लागेल. सागर यांना ही जबाबदारी घ्यावी लागेल. कशा प्रकारे ती जबाबदारी हाताळताना पाहायला मिळते सागर यांच्याकडून. यावेळेला आड्या बॅटने हॅबट केले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला फील्ड करतोय, फेकी करेल त्यावर एकच धाव त्या ठिकाणी अर्जित केली गेली. मोठा फटका येऊ दिला नाहीये. चांगली गोलंदाजी केली वडाळा संघाने.
अक्षरशः फलंदाजांना थांबून ठेवलंय. एकच धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरसावते, जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. पहिल्या सामन्यामध्ये ज्या संघाने 50 धावा केल्या होत्या, आता मात्र तो संघ कुठेतरी अडचणीत आलाय. स्ट्रायकेंडला पुन्हा एकदा आदित्य, प्रयत्न करावा लागेल, मोठा फटका मारावाच लागेल, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. विशाल यावेळेला बॅटची कडा, यष्टी रक्षक देखील बीट झालाय. धाव घ्यायची संधी होती परंतु नाही. डॉट बॉल आलाय. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. दडपण वाढवतोय आदित्य, दडपण वाढवतोय तो इंदापूर संघावरती. बघा शांत आहे. अभ्यास केलाय वडाळा संघाने. गोलंदाजाने आतापर्यंत दबदबा राहिलाय. एकही धाव आतापर्यंत या चेंडूवरती आली नाहीये. धावसंख्या अजूनही 8 या आकड्यावरती स्थिरावली. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. हो, आता मात्र टप्पा पडलाय. हा चेंडू बाहेर वळतोय. वाईड लाईनच्या बाहेर चेंडू हाताळलाय म्हणूनच काय पंचांनी दंडित केलंय. इट्स अ वाईट बॉल. अवांतर चेंडू. संघाची धावसंख्या आता मात्र दुहेरी आकड्यात प्रगती होताना पाहायला मिळते. नाही, माफ करा, 9 धावा धावल्यात. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल आता मात्र ऍडमिट केलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. बॅटने खेळला फटका. चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एकच धाव मिळते. आता मात्र इंदापूर संघाची धावा झाल्यात त्या 10. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या परावर्तित होताना पाहायला मिळते, परंतु 3 षटक आतापर्यंत समाप्त झालेत. शेवटचे 6 निर्णायक चेंडू. या 6 चेंडूमध्ये किती धावसंख्येचा डोंगर उभारला जाईल टीम इंदापूर या संघाकडून, याकडे देखील सर्वांच्याच नजरा लागल्या. कारण पहिल्या सामन्यामध्ये इंदापूर संघाने अर्धशतक पार केलं होतं. तोच संघ आता मात्र कुठेतरी अडचणीत आलाय. कारण प्रतिस्पर्धी संघाकडे गोलंदाजीचा दबदबा आहे, गोलंदाजीचा भरणा आहे आणि त्या संघाने आतापर्यंत या फलंदाजीला बांधून ठेवलंय. परंतु तेच दडपण झुगारावं लागेल आणि आता मात्र या मैदानावरती प्रयत्न करावे लागतील. लोक डासलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. त्यामुळे संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. प्रयत्न करावे लागतील टीम इंदापूर संघाला, प्रयत्न करावे लागतील आदित्य आणि सागर यांना. परंतु आतापर्यंत वडाळा संघाने गोलंदाजीमध्ये दबाव निर्माण केलाय. संदीप आले गोलंदाजी मार्कवरती. ज्या सामन्यामध्ये संदीपाने एकच धाव खर्च केली होती, तोच संदीप वेगवान गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. सामना करेल आदित्य यांचा. पहिलाच बॉल, शरीराचा वेध घेतलाय आणि धावाची संधी होईल का? नाही. बॅटर सेफ आहेत. एक धाव त्या ठिकाणी धावून पूर्ण केली आहे. बाईकच्या स्वरूपात एक धाव त्या ठिकाणी काढली गेली आहे. एका धावेने जर आपण पाहिलं संघाची धावसंख्या 11. नेल्सन आकडा आपण स्क्रीनवरती पाहतात ते इंदापूर या संघाचा. अजूनही 5 चेंडूचा काही शिल्लक आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला सागर यांना आपण पाहतोय. सागर यांना प्रयत्न करावा लागेल. शेवटचे 5 चेंडू या पहिल्या डावातील, या पहिल्या इनिंग मधील धावसंख्येचा डोंगर उभारला जाईल. 20-25 जर धावा झाल्या तर कुठेतरी फायटिंग टोटल या ठिकाणी या मॅच मध्ये मजा येईल. परंतु ते प्रयत्न करावे लागतील सागर यांना, कारण आतापर्यंत संदीपने एक चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. तो संदीप गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. अजून 5 चेंडूचा काही शिल्लक आहे. चला स्पीडअप करा टीम वडाळा, विनंती असेल. शेवटचे 5 चेंडू. पुढचा बॉल संदीप यांचा. सामना करतील सागर. यावेळेला वेगवान वेग 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 प्रचंड वेग होता या चेंडूवरती. देखील चेंडू निर्धाव होताना पाहायला मिळतोय. प्रश्न विचारलाय सागर यांना परंतु उत्तर नाहीये. निशब्द राहिलेत फलंदाज. आणखीन एक डॉट बॉल आलाय. आता मात्र 4 चेंडूचा काही शिल्लक आहे. धावसंख्या 11 आकड्यावरती स्थिरावली आहे. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे 4 बॉल. यावेळेला फटका हवेत मिड विकेट रिजन मध्ये. प्रयत्न सुरू आहेत परंतु जरी झाला असेल उशीर, परंतु आमचे फटके असतात पद्धतशीर. देखील चेंडू चाललाय सीमारेषे पार. सागर यांच्या बॅटमधून त्यांचा निर्णय कळवतायत. येस, सागर यांच्या बॅटमधून येतोय दमदार षटकार. धावसंख्या झाली आहे 17 रन्स ऑन बोर्ड. 17 धावा धावतात ते पाहायला मिळतात. चांगला फटका त्या ठिकाणी सागर यांनी मारलाय.
चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतो इंदापूर संघ. 3 चेंडू झालेत, अजून 3 चेंडूचा काय शिल्लक आहे. पुढचा बॉल हो, यावेळेला वेग वाढवायचा प्रयत्न होता आणि त्यांनी दिशा भरकटल्यात गोलंदाज, म्हणूनच काय पंचांनी दंडित केलंय. व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या झाली ती 18. 18 रन्स ऑन बोर्ड. 18 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते टीम इंदापूर या संघाच्या. अजून 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. पुढचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेने लॉंग ऑनच्या दिशेने गेलेला फटका ऑन साईडला क्षेत्ररक्षक फील करतोय. दोनदाचा प्रयत्न परंतु नाही. आदित्य यांनी थांबवलंय. एकाच धावावर समाधान मानावं लागतंय आणि एका धावेने जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती आपल्याला जाताना पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ऑन साईडला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. आता मात्र आदित्य स्ट्राईकला आहे. आदित्यच्या बॅटमधून मोठा फटका आला नाहीये, परंतु या चेंडूवरती मोठा फटका येईल का प्रयत्न करावा लागेल. शेवटचे षटक आहे. 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. धावसंख्या 19 झाली आहे. 19 धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल आदित्य यांना प्रयत्न करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. धावांची धावाधाव त्या ठिकाणी चालू आहे इंदापूर संघाकडून. शेवटचे 2 चेंडू स्ट्राईक एंडला आदित्य. हो, यावेळेला पुन्हा एकदा स्ट्राईक घेतले सागर यांनी आणि आता मात्र आदित्य यांना माघारी परतावा लागतोय. आदित्य यांची खेळी संपुष्टात आल्या. धावबादच्या स्वरूपात या ठिकाणी आदित्य माघारी परततात. स्ट्राईक घेतले सागर यांनी. माहिती आहे महत्वपूर्ण सामना आहे. या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आता मात्र शेवटचा चेंडू फेस करतील सागर. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला जाताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. 19 रन्स ऑन बोर्ड. जर या चेंडूवरती षटकार आला तर कुठेतरी 25 धावा पाहायला मिळतील. डॉट बॉल आला तर विजयासाठी 20 धावांची गरज असेल. परंतु काय घडणार, काय बिघडणार या शेवटच्या चेंडूवरती. बॅटर नेम संजय आले. संजय उर्फ बाबा. नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला सागर यांच्यावरती नजर आहे. शेवटचा बॉल आहे. संदीप यांचा सामना करतील सागर. धावसंख्या झाली ती 19. यावेळेला आडव्या बॅटने खेळला फटका आला. कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण दिवसाचा प्रयत्न आणि पहिला दुसरा होते का. शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी चेंडू स्टंपला आढळला. या ठिकाणी बाद झाले सागर. एकच धाव मिळते. धावसंख्या झाली 20 आणि विजयासाठी 21 धावांची गरज आहे टीम वडाळा या संघाला. चांगली गोलंदाजी केली आहे वडाळा संघाने. पहिल्या सामन्यामध्ये देखील प्रतिस्पर्धी संघाला 24 धावांवरती थांबवलं होतं आणि आता मात्र बलाढ्य संघ इंदापूर या संघाला 21 धावांवरती थांबवलंय. 20 धावा केल्यात. 21 धावांचं लक्ष आहे. कमी धावसंख्या परंतु अशक्य नाहीये. फाईट करावी लागेल इंदापूर संघाला देखील, कारण की वडाळा संघाने देखील चांगली फाईट दिली आतापर्यंत. दुसऱ्या वेळेला देखील तितकी मजा येईल यात काही शंका नाहीये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. नाथपंथी चषक 2026 पर्व दुसरे.
हॅलो, तुला सामन्यात सुरुवात करायची टीम वडाळा. बॅटर पाठवा प्लीज. थोडी घाई करा, आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत अजून. विनंती असेल थोडीशी घाई करायची टीम वडाळा. चला सामन्याला या ठिकाणी सुरुवात करायची. दुसऱ्या डावाला देखील तितकीच मजा येईल यात काही शंका नाहीये. छोटी धावसंख्या आहे परंतु अशक्य नाहीये. फाईट करावी लागेल दोन्ही संघांना. सलामीची जोडी वडाळा संघाकडून या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेली आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर नितीन आहे, त्यांना साथ देण्यासाठी सागर आलेत. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर चर्चासत्र चालू आहे टीम इंदापूर या संघाचं, कारण महत्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांसाठी. 21 धावांची गरज आहे टीम वडाळा संघाला. एका बाजूला नितीन आहे, दुसऱ्या बाजूला सागर आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर बॉलर टीम इंदापूर, बॉलर नेम संजय. ओके, संजय उर्फ बाबा. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्ले षटक आहे, महत्वपूर्ण षटक आहे. गायवाडी आणि विखे बॉईज पुणे. विके म्हणतोय पुणे बोललो मी. विके बोलेल चेंबूर आणि चेंबूर आणि गायवाडी टॉचला. टीम गायवाडी आणि टीम पुणे, विनंती असेल टॉस साठी यायचं आहे कॅप्टन. टीम गायवाडी आणि टीम पुणे. चला सामन्याला सुरुवात करायची. पहिल्या षटक घेऊन आले ते संजय, ज्यांनी विकेट हॅट्रिक घेतले परंतु पहिलाच बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक फील्ड करेल त्यावर 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 2 धावांनी संघाचं खातं उघडतंय. श्रीगणेश झालाय टीम वडाळा संघाचा. आता मात्र विजयासाठी 19 धावांची गरज असेल टीम वडाळा संघासाठी. संजय यांना गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. संजय यांनी मगाच्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक घेतले होते, तेच संजय उर्फ बाबा आता मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल यावेळेला समोरच्या खेळले. मी मगाशी म्हटलं होतं मित्रांनो, संजय यांनी पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक घेतली होती, तोच संजय आता मात्र पुन्हा एकदा विकेट घेताना पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण सामन्यामध्ये संजय यांनी आता मात्र पुन्हा एकदा विकेट घेतली. नितीन यांना माघारी परतावं लागते. पहिला चेंडू चांगला फटका मारला होता परंतु आता मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफच्या दिशेने खेळला फटका. 38 मध्ये क्षेत्राच्या त्या ठिकाणी तैनात होता. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला. नितीन यांची खेळी संपुष्टात आली आहे. पहिली विकेट, पहिला हादरा टीम वडाळा बॅटिंग करण्यास संघाला मिळताना पाहायला मिळतोय. आता मात्र फलंदाजी मार्कवरती दीपक पवार आलेत. चांगली सुरुवात या ठिकाणी केली संजय यांनी. पहिल्या सामन्यामध्ये देखील संजय यांनी हॅट्रिक घेतली होती. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक संजय यांच्या नावावरती राहिली होती. आवाज बंद कर. भाई फोन वर तिकडे जा. तिथे बोल. दीपक आले स्ट्राईक एंड वरती. दुसऱ्या चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळते. पुढचा बॉल संजय यांचा, सामना करतील दीपक. मेक्सिकन चेंडू हवेत आहे, झेलची संधी. नो मॅन्स लँड मध्ये त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झालाय. येस, पुन्हा टीम गायवाडी तसं टीम पुणे दोन्ही कॅप्टनला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये या प्लीज. थोडी घाई करा. अभी एक कितना था भाई? एक एक सिंगल.
एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली. झेलची संधी होती परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव त्या ठिकाणी अर्जित केले. धावफलक पुढे सरसावते, जाऊन पोहोचले 3 आकड्यावरती. 3 धाव धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगला चेंडू, चांगला बॉल त्या ठिकाणी हाताळला संजय यांनी, परंतु पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेला वेग 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 प्रचंड वेग पंचांकडे अपील केली आहे. उत्साह जास्त आहे परंतु पंचांनी अपील फेटाळली आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळते. असेच आणखीन काही डॉट बॉल आले तर संघाचं त्या ठिकाणी सामन्याचं चित्र काहीच वेगळं ठरेल, परंतु कमबॅक करावं लागेल. गोलंदाजाला देखील कमबॅक करावं लागेल. प्रतिस्पर्धी संघ फलंदाजाला देखील. या कुरघोड्या चालू आहे दोन्ही संघांमध्ये. कोणता संघ हा सामना जिंकेल? तुल्यबळ लढत आहे. पुन्हा एकदा संजय गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईक एंडला. सागर सावंत पुढचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेने खेळला फटका. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक चालू प्रयत्न, परंतु हा देखील चेंडू चाललाय. 1 बाउंड सीमारेषे पार आलाय सागरच्या बॅटमधून. धमाकेदार चौकार. आणि या 4 धावांच्या मैत्रीने जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचले ती 7 आकड्यावरती. 7 रन्स ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चेंडू झाले ते 5 चेंडू झालेत. शेवटचा बॉल असेल. पॉवर प्ले षटक आहे. पॉवर प्ले षटकामध्ये चौकार होताना पाहायला मिळतोय, परंतु शेवटचा बॉल आहे. कमबॅक करावं लागेल संजय यांना. पुढचा बॉल उडवलाय हवेत. प्रयत्न सुरू आहेत परंतु काय घडणार? वा, चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. अक्षय त्या ठिकाणी होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अक्षय यांचं 2 धाव त्या ठिकाणी अर्जित केलं. 2 धावेने षटक संपलंय. षटका अखेर जर आपण पाहिलं संघाची धावसंख्या झाली ती 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र 18 चेंडूंमध्ये 18 चेंडूमध्ये 12 धावसंख्येची गरज आहे. एक चांगलं दैदिप्यमान आयोजन आपण पाहतोय. आयोजकांनी घेतलेली मेहनत या स्पर्धेमध्ये एक चांगलं दमदार आयोजन या महात्मा गांधी चेंबूर क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नाथपंथी चषक 2026 या दुसऱ्या पर्वातील हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील हा महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीस आम्ही घेऊन आलो आहोत. एका बाजूला टीम वडाळा आहे, दुसऱ्या बाजूला टीम इंदापूर आहे. महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी. आता मात्र गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर अष्टपैलू खेळाडू अक्षय आलेत. अक्षय यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. 18 चेंडू 12 धावसंख्येची गरज. 18 बॉल 12 रन्स टू विन. स्ट्राईक एंडला दीपक आहेत, नॉन स्ट्राईक एंडला सागर आहेत. यष्टांच्या मागून मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले एक श्याम एक चांगले यशस्वी करताना पाहायला मिळतात. 9 धाव धाव करते. 12 धावांची गरज. अक्षय पहिला बॉल हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू फील करेल तर 1 धाव त्या ठिकाणी धावून पूर्ण केली. एका धावेने धावफलक दोन्ही आकड्यामध्ये परावर्तित होताना पाहायला मिळते. 10 धावफलकावरती पाहायला मिळतात. 10 रन्स ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतात टीम वडाळा या संघाच्या. 10 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्षय यांचा सामना करतील आता मात्र सागर. यावेळेला चांगला बॉल त्या ठिकाणी हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. वेगवान चेंडू होता. चांगली लाईन अँड लेंथ त्या ठिकाणी पाहायला मिळाली. अक्षय यांची उंच पुरा खेळाडू आहे आणि पूर्ण वापर करते आपला उंचीचा गोलंदाजीमध्ये. अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम इंदापूर अक्षय. पहिल्या सामन्यातील सामनावीर देखील होता हा खेळाडू. तोच आता मात्र गोलंदाजी मार्क होते आपल्याला आपल्या चांगल्या संघासाठी खेळ करताना पाहायला मिळतोय. आता मात्र शरीराचा वेध घेतलाय. धावण्याची संधी नाही. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय अक्षय आपल्या संघासाठी. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. शरीराचा वेध घेतलाय. बॅटर देखील बीट झालाय. सागर डॉट बॉल आलाय. असेच काहीसे डॉट बॉल दडपण निर्माण करतील, परंतु कमबॅक करावं लागेल विजयासाठी. 12 धावसंख्येची गरज आहे टीम वडाळा या संघाला. 11 धावसंख्येची गरज आहे. 11 रन्स टू विन. 10 धाव धावफलक आपण पाहतोय. 11 धावांची गरज आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्षय यांचा. यावेळेला पॉईंट्सने केला फटका. क्षेत्ररक्षक हवेत आहे. त्याच्या देखील डोक्यावरून फ्लाय होत हा चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर चौकारासाठी. चांगला फटका होता.
चेंडू झाडाला आदळला होता, परंतु चेंडू फील्ड केला असता तर हा चेंडू गेला मैदानाच्या बाहेर चौकारासाठी. आणि 4 धावांच्या मैदानात जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या झाली होती 14. 14 रन्स ऑन अ बोर्ड. 14 धाव करते आपण पाहतोय. चौकार आलाय सागर यांच्या बॅटमधून. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला पॉइंट रिजन मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्षय यांचा कमबॅक करावा लागेल. यावेळेला आता मात्र वेगवान चेंडू हाताळलाय. वेग होता या चेंडूवरती. चांगल्या लाईन लेंथ वरती आता मात्र हा चेंडू टाकलाय. कमबॅक केलंय. धावसंख्या झाली ती 14. 14 रन्स ऑन अ बोर्ड. विजयासाठी 7 धावांची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्षय यांचा. सामना करतील सागर. यावेळेला पुन्हा एकदा एक्स्ट्रा कॉम्बिनेशन मध्ये खेळला फटका. शॉर्ट कव्हर निघला. एक धाव धावून त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. एकच धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते. एका धावेला धावफलक पुढे सरसावते. जाऊन पोहोचलेले 15व्या आकड्यावर षटक संपलंय. 2 षटका अखेर जर आपण पाहिलं तर टीम वडाळा या संघाचे धावा झाल्या त्या 15. 15 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र विजयासाठी 12 चेंडू मध्ये 6 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 6 धावा 6 धावा 12 चेंडू. एका बाजूला जर आपण पाहिलं तर टीम वडाळा, दुसऱ्या बाजूला टीम इंदापूर आहे. प्रयत्न करावे लागतील टीम दोन्ही संघांना. हे द्वंद्व युद्ध या मैदानामध्ये आपण पाहतोय. दुपारचं हे सत्र आहे. मैदानावरती एक रणवंत ऊन आहे. उन्हामध्ये हा महत्वपूर्ण सामना चालू आहे. इसको तो बैठा इधर. 12 चेंडू 6 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्क वरती गणेश यांना आपण पाहतोय. स्ट्राईक केला सागर. ओव्हर हो गया उसका. डॉट आया था क्या? सिंगल आया था. कितना चाहिए? सिंगल आया था. 12 चेंडू 6 धावसंख्येची गरज. पहिला बॉल गणेश यांचा. यावेळेला स्क्वेअर लेग रिजन मध्ये भुर्र काढून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि या ठिकाणी त्याच्या देखील डोक्यावरून फ्लाय होत हा चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. षटकारांनी हा सामना संपवलाय टीम वडाळा या संघाने. वेल प्लेड टीम वडाळा. लागोपाठचा दुसरा सामना या ठिकाणी वडाळा या संघाने आपल्या नावावरती केलाय. हार्ड लक टीम इंदापूर. आपण देखील एक चांगली लढत या ठिकाणी दिली आहे. आपल्याला देखील पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा असतील. पुढच्या सामन्याला देखील थोड्याच वेळात सुरुवात होईल. आपण टॉस करतोय टीम गायवाडी विरुद्ध टीम संजयला बोलो. संजय साळुंके कुठे असेल? संजय साळुंके कुठे असेल आपण या ठिकाणी माईक संपर्क साधायचा. संजय साळुंके